गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. तर कालच्या लेक्चरला आपण रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरवरचे 6 MCQ टाइप्स न्यूमेरिकल्स आपण सोडवलेले आहेत. तर त्याच धर्तीवरचे अजून काही न्यूमेरिकल्स MCQ टाईप आपण आजच्या लेक्चरला घेऊयात. नाव द नेक्स्ट न्यूमेरिकल. तर माझ्यासोबत फक्त लिहून घ्या. ज्यावेळेस मी समजून देईन त्यावेळेस मात्र समजून घ्या आणि त्याच्यानंतर आपण ते फार तर लिहून घेऊ शकताय. नाव MCQ नंबर 7. ए फ्लायव्हील rotates at a constant speed of 3000 rpm. Full stop. The angle described by the shaft in 1 second is, there are 4 options: A 3 pi radian, B 30 pi radian, C 100 pi radian, D 3000 pi radian. तर कालच्या पद्धतीनुसार परत एकदा दिलेलं न्यूमेरिकल किंवा MCQ हे 2-3 वेळेस काळजीपूर्वक आपण वाचायचंच, किमान 2 वेळेस तरी वाचायचंच. A flywheel rotates at a constant speed of 3000 rpm. rpm means revolution per minute. The angle described by the shaft in 1 second is, how much angle described by the shaft in 1 second? तर हे these are the 4 options. Now we know that the angular speed omega is equal to 2 pi n. आपल्याला ओमेगाची इथं किंमत काढायची आहे. where n is the frequency. तर फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलेली आहे 3000 rpm. Since n is equal to 3000 rpm, but remember that rpm is not the unit. First of all, you may convert rpm into rps. If you want to convert rpm to rps, divide by 60. Now here 3000 divided by 60 rps. Now this 0 and this 0. Now here this is the 50 hertz. rps is equivalent to hertz. Now once you get the value of n is 50, if you substitute in omega is equal to 2 pi n, then omega is equal to 2 pi into 50 is equal to 100 pi radian per second. Now the option C is correct. समजलं का? हे थोडे 1-2-3 पार्ट आपल्याला जमले पाहिजेत. RPMचं RPS मध्ये कन्व्हर्शन करणं वगैरे. तर ह्या गोष्टी तुम्हाला जमल्या की फार काही अडचण येत नाही. समजलं? रफ करू. ओके. नाउ नेक्स्ट. असे छोटे छोटे MCQ न्यूमेरिकल असतात बोर्ड एक्झामला. VSA मध्ये सुद्धा बोर्ड एक्झाममध्ये भरपूर वेळ असतो, तसं नीट CET किंवा JEEला वेळ कमी असतो. कमी वेळेमध्ये आपल्याला जजमेंट येणं, प्रॉपर फॉर्म्युला आठवणं हे गरजेचं असतं. नाउ नेक्स्ट.
तर अशा धर्तीवरचं न्यूमरिकल तर बोर्ड एक्झामला हमखास असतं पहा. नाव द रेशो ऑफ angular speed of minute hand and hour hand of a watch is now here is again 4 option. 1:12, B 60:1, C 1:60 and D 12:1. तर याचं पण सोल्युशन बघा. द रेशो ऑफ अँग्युलर स्पीड ऑफ मिनिट हँड अँड आवर हँड ऑफ ए वॉच इज गिवन बाय. तर अगोदर प्रत्येकाची तुम्ही अँग्युलर स्पीड काढून घ्या. नाव अँग्युलर स्पीड ओमेगा मिनिट इज इक्वल टू 2π डिवायडेड बाय 60 × 60. ना ओमेगा इज इक्वल टू 2π/t ओरिजिनल फॉर्म्युला. पण मिनिट हँडमध्ये म्हणजे मिनिटमध्ये किती मिनिट आहेत? 60 मिनिट आहेत. आणि एका मिनिटाचे सेकंद किती? 60. पण 60 × 60. आता हे एवढं कन्वर्शन तर मित्रांनो आपल्याला जमलं पाहिजे. 9:36. ओके. सिमिलरली अँग्युलर स्पीड ऑफ ए हवर हँड इज 2π डिवायडेड बाय एका हवरमध्ये किती तास असतात? 12. डेमध्ये 24 असतात. इथं कन्फ्यूज करू नका. हवर हँड म्हणलं की 12 तास. घड्याळमध्ये किती तास आहेत? 12 आहेत. ओके. 12 मल्टिप्लाइड बाय 60 × 60. ओके. म्हणजे हे येईल 2π डिवायडेड बाय 12 × 366. पण कन्व्हर्शनसाठी आपण ठेवूयात. तर तुम्हाला काय काढायचं आहे बघा? रेशो. कशाचा रेशो? देअरफॉर WMM divided by WH, where W is angular speed, omega. This is not W, but this is omega. Now here 2π by 3600 into 12 into 3666 divided by 2π. Now this 2π, this 3600 get cancelled. Now it is equal to 12/1. Therefore your answer is 12:1. 12:1 and your D option is correct. बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात आलं का? हे तुम्हाला जमलं पाहिजे. नाव टेक डाऊन व्यवस्थित लिहून घ्या. कोणाच्या लक्षात आलं नसेल तर इथे लक्षात घ्या. सिन्स ओमेगा इज इक्वल टू 2π/t, असे छोटे छोटेच न्यूमरिकल्स असतात. पण त्याचे कन्सेप्ट आपल्याला क्लिअर जर समजले नसतील तर मग आपली अडचण होते आणि सोपा भाग आपल्याला येत नाही. आणि कुठलंही न्यूमरिकल मी सोडून देत असताना आपण माझ्यासोबत कधीही लिहायचं नाही. आपल्या नोटबुकमध्ये किती आहे हे इम्पॉर्टंट नाही आहे. कारण असंच न्यूमरिकल उद्या एक्झाममध्ये येईल असं नाही आहे. या धर्तीवरचं कुठलंही न्यूमरिकल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर त्यामुळं न्यूमरिकल समजण्यापेक्षा ती मेथड समजणं खूप गरजेचं आहे. आणि मेथड समजून घ्यायची असेल तर टीचर ज्यावेळेस एक्सप्लेन करत असतात त्यावेळेस आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशननं तो भाग आपण समजून घ्यायचा. आणि एकदा समजून घेतल्यानंतर परत तो लिहून घ्यायचा आणि त्याच्यावर परत रिवाईज करायचं काही विशिष्ट कालावधीनंतर. म्हणजे मग ते स्मरणात राहतं. आता टीचरबरोबर जर तुम्ही तो भाग लिहून घेण्याचा प्रयत्न केला तर अर्ध लक्ष लिहिण्यात, अर्ध लक्ष शिक्षक शिकवण्यामध्ये आणि ते पूर्ण नॉलेज आपल्या काय गळी उतरत नाही. तर हे थोड्या लहानसहान गोष्टी आहेत. हे प्रिकॉशन्स आपण पाळणं खूप आणि खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस कुठलाही विषय समजून घेण्याची वेळ येते त्यावेळेस तो विषय समजून घेण्यावरच भर द्या. आपलं हल्ली काय होतं आहे, कधी एकदा मी लिहून घेतो आहे आणि कधी एकदा ते वहीमध्ये मी साठवतो आहे
असं आपलं झालेलं आहे. तर या पद्धतीनं आपल्याला फार काही आपल्या पदरी पडेल असं अजिबात नाही आहे. कारण आता समजून घेण्याचे दिवस आहेत, लिहून घेण्याचे फार नाही आहेत. ओके. आणि एकदा तो भाग जर तुम्हाला समजला असेल तर तुम्हाला पाहिजे तितक्या वेळेस लिहिता येईल ना. पण लिहिलेला भाग आहे आणि तो समजला नाही तर तुम्हाला तो लिहिताच येणार नाही. ते साध्या साध्या गोष्टी आहेत. ओके. तर झालं असेल तर मी रफ करतो. नेक्स्ट MCQ. थोडं जरा काठीणे पातळीची घेऊयात आपण. नेक्स्ट न्यूमेरिकल 9 number. A wheel has circumference. A wheel has circumference. A wheel has circumference C, full stop, if it makes linear speed of a point on circumference is the option A is 2 pi fc, B fc, C fc by 2 pi and D fc by 60. खूप सोपं आहे पण ते लक्षात येणं गरजेचं आहे. बघा दिलेलं न्यूमरिकल थोडंसं रीड करा. ए व्हील हॅज सर्कम्फरन्स C. तर बघा व्हीलचा सर्कम्फरन्स किती आहे? C इज इक्वल टू 2 पाय विच इज इक्वल टू डिस्टन्स. लिनियर स्पीड ऑफ पॉईंट ऑफ सर्कम्फरन्स इज, तर लिनियर स्पीड किती असेल तर आपल्याला माहीत आहे व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स बाय टाईम. डिस्टन्स बाय टाईम व्यवस्थित समजून घ्या. डिस्टन्स बाय टाईम. तर डिस्टन्स इज इक्वल टू सर्कम्फरन्स 2 पाय r डिवायडेड बाय t. पण सर्कम्फरन्स किती दिला आहे तुम्हाला? C दिला आहे. ए व्हील हॅज सर्कम्फरन्स C and t, but 1/t is n आणि n is f हिअर. कारण n फ्रिक्वेन्सी कशामध्ये दिला? f मध्ये दिलेली आहे. म्हणजे हे काय होईल? CF or FC. Since 1/t is equal to n is equal to f. तर तुमचं ऑप्शन कोणतं बरोबर असेल? बी. बघा समजलं का विद्यार्थी मित्रांनो? ए व्हील हॅज सर्कम्फरन्स C. सर्कम्फरन्स कशाबरोबर आहे? व्हीलच्या डिस्टन्स बरोबर. म्हणजे सर्कम्फरन्स किती आहे? C आहे. पण 2 पायरची किंमत काय म्हणली? C म्हणलं आहे. आणि टाईम किती आहे? T. तर 1/t ला काय लिहिता येतं आपल्याला? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ टाईम. आणि फ्रिक्वेन्सी जनरली डिनोटेड बाय लेटर n और f. तर आपल्याला इथं सगळं nचं ऑप्शन आहे, एफचं ऑप्शन आहे. तर फ्रिक्वेन्सी आपण कशामध्ये नोटेट करूयात? एफमध्ये. म्हणजे C/t, बट 1/t इज f, देअरफॉर CF और FC. आपल्याला इथं FC दिले म्हणून आपण FC घेतलेलं आहे. तर बी ऑप्शन इज करेक्ट. व्हेरी सिम्पल, काही अवघड नाही. लक्षात आलं का नाही? असेच जीवघेणी उदाहरणं असतात, फक्त आपण त्याच्या त्या खोलामध्ये जाऊन ते समजून घेत नाही.
आणि विद्यार्थी मित्रांनो, गुणवत्ता म्हणजे लहानसहान गोष्टी कुशलतेनं करणं म्हणजे गुणवत्ता. हा मुद्दा मी आपल्यावर बंबार्डिंग करून सांगतोय. कुठल्याही गोष्टीला आपण पूर्ण न्याय द्या, त्याला जीव तुटेपर्यंत त्याच्यासाठी मेहनत करा. कुठली गोष्ट इग्नोर करायच्या भानगडीत पडायचं नाही. हे मला येतं आहे, ते मला येतं आहे, त्याला जमतं आहे, ह्याला नाही. त्याला पूर्ण योगदान द्या. तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे, त्याचा योग्य वापर करा. ठीक आहे. तर नेक्स्ट आपण ते मी रफ करतो. खूप हे ऑनलाईनमध्ये खूप म्हणजे लिमिटेशन्स येत आहेत. नाही आपण 2-3 तास असं सलग शिकू शकतो. आणि तुम्ही समोर असणं की ते शिकवण्यातली काही मजा वेगळी असते. कॅल्क्युलेट द अँग्युलर ॲक्सलरेशन. कॅल्क्युलेट द अँग्युलर ॲक्सलरेशन. Calculate the angular acceleration of centrifuge which is accelerated from rest to 350 rps in 220 सेकंद. तर त्याचे ऑप्शन आहेत बघा. A 10, B 20, C 25 and D 30. आता कसं आहे, न्यूमरिकल MCQ तुम्हाला सोडवायचे म्हणजे फॉर्म्युले तर तुम्हाला आले पाहिजेत. तर आपल्याला इथं काय करायचं, अँग्युलर ॲक्सलरेशन. नाव अल्फा इज इक्वल टू 2 पाय n2 - n1 डिवायडेड बाय t. कोणता फॉर्म्युला कुठे वापरायचा, कारण इथं काय दिलं आहे, RPS रेस्ट टू 350 म्हणले. म्हणजे रेस्ट म्हणजे 0 to 350 म्हणजे फ्रिक्वेन्सीचा चेंज काय झाला आहे, n2 - n1. आणि त्यावेळेस चेंज होतो त्यावेळेसच ते मोशन ॲक्सलरेटेड होतं. तर कॉन्स्टंट आहे तर ॲक्सलेशन 0 राहील, हे आपल्याला माहीत आहे. इफ द व्हेलॉसिटी चेंजेस ॲक्सलेशन परफॉर्म. इफ द व्हेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट ॲक्सलेशन मस्ट बी 0. कारण ॲक्सलेशन इज चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. इफ द चेंज इन व्हेलॉसिटी इज 0, व्हॉट अबाउट ॲक्सलेशन 0. ओके. नाव हिअर व्हेरी सिम्पल. नाव 2 पाय 350 - 0 डिवायडेड बाय 220. Okay. Now here 2 pi 350 divided by 220. Now this 0 get cancelled. This 2 and this 11 get cancelled. Now here 3.14 divided by multiplied by 35 divided by 11. तर 11 11 त्रिक 33, 3 त्रिक 9 म्हणजे ॲप्रॉक्सिमेट 10 येईल आन्सर. किती येईल ॲप्रॉक्सिमेट आहे बघा. 11 त्रिक 33, 3 आले, 3 त्रिक 9 आणि 14 म्हणजे 10च्या आसपास उत्तर येईल. याच्या पुढे तर 20 आणि 30 जाणार नाही. म्हणजे ऑप्शन काय असेल, 10 करेक्ट. बस समजलं का विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा बघा. अँग्युलर ॲक्सलेशन अल्फा बरोबर 2 पाय n2 - n1 t. 2 पाय 350 - 0 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. नाव टेक डाऊन. ओके. तर याच्या पुढचा भाग आपण नेक्स्ट पिरियडला घेऊयात. आपण थांबूयात. थँक्यू. हॅव अ व्हेरी नाईस डे.